ईश्वराला होता त्याचाच बंधू सुरपद्म थोराला पाताळ भवनात वास्तव्य सुरापद्माशी द्यायला संज्ञा. मग मला सांगा, पाताळ भवनाचा त्याग करून सांप्रत तुम्ही राणी वशात प्रवेश केला. त्याच्या मुळाशी काय ते राजे केवळ एखाद्या गोष्टीचा जर का समूळ नाश करायचा असेल तर ती गोष्ट मुळात सकट उपटून टाकायला हवी. आणि तीच गोष्ट करण्यासाठी संपत मृत्यू लोकात पावलं पडली. ती म्हणजे तुम्ही चालविलेली गणेश भक्ती. ही तुम्ही चालविलेली गणेश भक्ती याच्या पुढे बंद व्हायला हवी. गणेश भक्तीमुळे दानवाला होणारा त्रास आणि या त्रासातून बाहेर पडण्यासाठी सिंहमुखाचं येणं आमच्या राजप्रासादापर्यंत झालं. पण तो सिंहमुख रित्या हस्तानं माझ्या राज्यातून माघारी गेलाय. तेव्हा सुरापद्म एकच कळकळीची विनवणी आहे तुम्हाला. जी अवस्था तुमच्या बंधूची झाली आहे ती तुमची होऊ नये वाटत असेल तर चला माघारी घ्यावं. जोपर्यंत गणेश भक्ती बंद होत नाही ती गणेश भक्ती बंद करत नाही. माघारी नाही. हेच माझ्या प्रश्नाचं उत्तर मला आता हवंय. तो सिंहमुख तिथं आला पण माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता माझ्या राजप्रासादातून माघारी गेला. मग सांगा, गणेश भक्तीपासून नेमकं तुम्हाला उपद्रव काय होतोय? वैरत्व आहे त्या देवतांचा आणि मग या देव दानवांच्या संग्रामात प्रत्येक वेळी दानवांना पराभव स्वीकारावा लागला. आणि तो पराभवाचा मूळ आम्ही ज्यावेळी शोधतो त्यावेळी ते मूळ कोणतं असेल तर मृत्यू लोकातील भक्ती होईल. काही समुदाय तुमचा आतापर्यंत देवासुर संग्राम घडत गेलाय आणि या देवासुर संग्रामात वेळोवेळी क्षणोक्षणी अपयश तुम्हा दानवांना पत्करावं लागलं. मग याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा. तुम्ही कुठंतरी पराक्रमात कमी पडतात आणि याचा विचार करण्यासाठी पाताळ भवनात चला. मृत्यू लोकात हैदास माजवू नका. आत्मपरीक्षण करा. त्याच वेळी मृत्यू लोकाच्या ठिकाणी पावला पडली. त्याच आत्मपरीक्षण पूर्णत्वात नेण्यासाठीच भक्ती बंद करा पर्याय उरला. मग भक्ती बंद करण्यासाठी या माझ्या विदर्भ देशात जर तुम्ही आला असाल तर लक्षात ठेवा, भक्ती तत्व सतेज ठेवण्यासाठी राजा विश्वविक्रम खंबीरबाई सुद्धा पाहिजे. तुमच्या पद्धतीने तुमचा भक्ती तत्व शस्त्राच्या अग्रभागी ठेवा. दानव तत्व प्रस्थापित प्रतिकारासाठी सुसज्ज आहे म्हटलं. आतापर्यंत विश्वाचा ठाई भक्ती तत्व श्रेष्ठ गणले गेले आहे आणि तीच भक्ती या फक्त मृत्यू लोकात नव्हे तर तुमच्या पाताळ भवनात सुद्धा केली जाते. मग आता माझा तर तुमच्यावर ठाम आरोप आहे, या गणेश भक्तीमुळे तुम्हाला जर उपद्रव होत असेल तर तुमच्या पाताळ भवनात होणाऱ्या कात्यायनी मातेच्या भक्तीमुळे आम्हा मरत मानवाला उपद्रव होतोय. ती भक्ती ज्यावेळी बंद कराल त्याच वेळी ही भक्ती बंद करायची की न करायची याचा विचार आम्ही मरत मानव करू. केव्हा कात्यायनी माता समाज इतरांना सुद्धा देवतांची भक्ती केली. भक्ती करण्याबद्दल माझा तुम्हाला त्या भक्तीचा त्रास धनेश्वरांना होत असेल तर ती का मी बंद करणार? भक्तीचा त्रास फक्त धनेश्वरांना होतोय हा तुमच्या नशिबाचा दोष झाला. अर्थात नशिबावर मात जिथं परमेश्वर करू शकला नाही तिथं तुम्ही दानव तरी काय करणार? नशिबावर मात करण्यासाठी सुरापद्म मृत्यू लोकाच्या ठिकाणी आला. भक्ती बंद केल्यानंतर नशिबावर मात निश्चितच करतात. आणि कोणत्या तऱ्हेला या माझ्या राज्यातील भक्ती बंद तुम्ही करता मला सुद्धा आता प्रत्यक्षानं पाहायचंय. पाताळ भवनाचा त्याग करून स्वाभिमान उराशी बाळगून तुम्ही इथपर्यंत उपस्थित राहिला तो तुमचा